के ऊपर सेक्सुअल हैरेसमेंट का केस कर दिया था, क्योंकि मेरे पास कोई रास्ता नहीं था। और तब मैं उसमें से निकली और मैंने केस उसी बेसिस पे किया, क्योंकि पुलिस तो FIR करने के लिए सीधा ये बोलती है कि आपको गंदा लिखना पड़ेगा। एंड आई एम फ्रॉम लॉ बैकग्राउंड, मतलब मेरे उस वक्त मेरे दोस्तों ने भी कहा था, मेरी जो फ्रेंड है, क्योंकि वो मराठी में लिखना था, तो मुझे कहा तुम क्या कर रही हो, मुझे तुमको पता है? मैंने कहा मेरे पास कोई रास्ता ही नहीं है, इन्होंने मुझे छोड़ा ही नहीं। आज इसके थ्रू बोल रही हूँ, वो झूठ था। क्या बात कर रही है? हाँ, ये मैं आज फर्स्ट टाइम कन्फेस कर रही हूँ। फिर हमारी सेटलमेंट हुई और फिर मेरा जो उस वक्त का पेमेंट था, जो हमको 3 महीने बाद मिलता था, वो क्लियर हुआ। बट उस वक्त हमारी वही था कि आज के बाद मीडिया में ना आप किसी के बारे में बात करेंगे ना हम। विषय काय मित्रांनो, आत्ताच मी एक इंटरव्ह्यू पाहिला आणि तो इंटरव्ह्यू ज्या व्यक्तीचा होता ना, ती व्यक्ती म्हणजे बिग बॉस सीझन हिंदी मधल्या एका सीझनची विनर होती, विजय झाली होती. तिने काय केलं होतं, एक सिरियल केली होती मध्यंतरी बिग बॉस सीझन जिंकल्यानंतर. भाभीची घरपरे ती आली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी बघितली होती. तिच्यात आणि प्रोड्युसर काहीतरी वाद झाले होते. तिने ही आणि हे दोघांची केस कोर्टापर्यंत गेली होती, कोर्टात टाकली होती. कोर्टात सांगितलं होतं की नाही बाबा, या माणसाने माझ्यावर सेक्शुअल करायचा प्रयत्न केला, अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला या माणसावर गुन्हा दाखल करायचा वगैरे. ती केस चालू झाली, मग नंतर काय झालं कुणालाच माहित नाही. त्यांच्यात सेटलमेंट वगैरे काहीतरी झाली आणि ती केस गुडुप्त झाली त्यानंतर. आणि आज आज आपण हा एका इंटरव्ह्यू मध्ये बघतो, तर एका इंटरव्ह्यू मध्ये ती काय म्हणतीये, तर मी त्याच्यावर खोटे आरोप केले होते, कारण की मला माझे पैसे काढायचे होते. त्यांनी माझे 3-4 महिन्याची पेमेंट दिलं नव्हतं, त्यामुळे मी त्याच्यावर खोटे आरोप केले आणि त्याला अडकवला. त्यानंतर माझे मी पैसे काढले. तुम्हाला विषय कळतोय ना मित्रांनो? म्हणजे या व्यक्तीला, या शिल्पा शिंदेला लाज वाटली पाहिजे, लाज, असं सांगताना. म्हणजे हे काय होऊ शकतं मित्रांनो माहिती का, या व्यक्तीमुळे इतर बाया ज्यावेळेस जातील कोर्टात, माझ्यावर खरं खरं असं घडलंय, त्यावेळेस लोक म्हणतील हिच्यासोबत मी खोटच घडलेलं आहे, खोटच असेल. शिल्पा शिंदे सारख्या बाया नालायक बाया आहेत ह्या देशासाठी, कारण की असले आरोप करणं खूप बेकार आहे. तू काहीच सांगू शकले असते की बाबा यांनी माझे पैसे बुडवले, मला पैसे देत नाहीये, ते गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करू शकले असते, पण नाही. आम्हाला स्टंटबाजी करायची, आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला चर्चेत राहायचे, म्हणून असली फालतूगिरी गेली. दिस इज रॉंग. हे सगळं खूप चुकीचं आहे. आणि आम्हाला वाटतं की बाबा, जो कोण प्रोड्युसर आहे त्या सिरियलचा, त्या प्रोड्युसरने खोटे आरोप केले, त्या प्रोड्युसरने हा व्हिडिओ बघावा आणि कोर्टात जावा आणि मानहानीचा गुन्हा दाखल करावा हिच्यावर. कारण की ही इंटरव्ह्यू देताना सांगतेय भारती सिंग आणि तिच्या नवऱ्याला का मुलाखतीत, हे सगळे आरोप खोटे आहेत म्हणून. कोर्टाने स्वतःहून जर गुन्हे दाखल केले पाहिजे, कारण की न्यायव्यवस्थेचा अपमान केला, न्यायव्यवस्थेचा खेळ करते आणि स्त्रियांचा सुद्धा अपमान इथं झालेला आहे नकळत. असल्या बायांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. फालतूगिरी नुसती. बाय बाय मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.